नमस्कार, रोक टोक मुंबई न्यूज में आपका स्वागत है। 1 जनवरी 2025 से माननीय सीपी सर, माननीय स्पेशल सीपी सर, माननीय जॉइंट सीपी लॉ एंड ऑर्डर सर, हमारे रीजनल सर डॉक्टर महेश पाटिल सर और डीसीपी ढोले सर, इनके आदेश के अनुसार गोवंडी नशा मुक्त अभियान चलाया जा रहा है। और उस अभियान के अंतर्गत अभी तक हम लोगों ने स्कूल, कॉलेज, मौलवी, मोहल्ला कमेटी, नशा मुक्त कमेटी, ये सब लोगों की मीटिंग ली है और उनको बताया है कि हम लोगों को नशा मुक्त अभियान करना है, तो उसके लिए क्या क्या मतलब हम आपको सूचना दे रहे हैं वो आप अमल पे लाइए। और 12 फरवरी को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान घाटकोपर मानखुद लिंक रोड पर एक बहुत बड़ा रैली होने जा रहा है। इसका टाइम है 11 से 2 बजे तक, उसमें 1 बजे तक। उसमें जो हमारे स्कूल और कॉलेज के जितने भी बच्चे हैं, अब ये अपने जोन 6 के जितने भी पुलिस स्टेशन हैं, वहाँ के सभी बच्चों को हम लोगों ने बुलाया है इस रैली में शामिल होने के लिए। और यहाँ पर जितने भी ये जो लोग परिसर में जो लोग रहते हैं, उनको भी हमने विनंती की है कि आप ये रैली में ज़्यादा से ज़्यादा लोग शामिल हो। और नशा मुक्त गोवंडी अभियान जो हमने शुरू किया है, उसमें ज़्यादा से ज़्यादा हिस्सा लेकर आप एक संदेश पब्लिक में दे, इसलिए ये रैली हमने लिया है। और मैं वापस एक बार सभी को विनंती करता हूँ कि ये रैली में आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में आइए, वहाँ पर आइए और गोवंडी को नशा मुक्त करने का अभियान सक्सेस करें, यही आपसे मैं विनंती करता हूँ। मी मधु घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानखुर्द पोलीस ठाणे, आपणा सर्वांना आवाहन करते की आमच्या बृहन्मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त माननीय फणसाळकर सर, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी सर, तसेच पूर्व प्रादेशिक विभागाचे महेश पाटील सर आणि परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सर यांच्या संकल्पनेतून नशामुक्त गोवंडी हे अभियान आम्ही गेल्या 1 जानेवारीपासून राबवित आहोत। या परिसरामध्ये कर्तव्य बजावताना आमच्या असे लक्षात आलेले आहे की गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द तसेच देवनार या परिसरामध्ये नशेचे बऱ्यापैकी प्रमाण वाढलेले आहे आणि त्या प्रमाणातून होणारे जे गुन्हे आहेत ते बऱ्यापैकी घडत असताना आमच्या निदर्शनास आलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी जे अभियान राबवलेले आहेत नशामुक्त गोवंडी, त्याकरिता आम्ही गेल्या 1 महिन्यापासून 1.5 महिन्यांपासून सातत्याने रात्रंदिवस काम करीत आहोत। आम्हाला संपूर्ण या परिसरातून जे काही ड्रग्ज, नशा करणारी मुलं आहेत त्यांना सुधरवायचे, तसेच आमच्या पोलीस कारवायांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये नशा बंदी करणे हे आमचे कर्तव्य आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे अभियान, या अनुषंगाने वेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत। सुरुवातीला आम्ही जेवढेही NDPSचे आरोपी आहेत, आरोपी संपूर्ण त्यांची लिस्ट बनवून प्रत्येक अधिकाऱ्याला काही आरोपी वाटून दिलेत
त्या आरोपीवरती पूर्णतः निगराणी ठेवणं, लक्ष ठेवणं हे त्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. त्यांनी ते नीटपणे बजावलेले आहेत. तसेच जे नशा करणारी मुलं आहेत ते समजा रिकामे असतील, त्यांना नोकरी धंदा नसेल तर त्यांना आपण नोकरी वगैरे देण्याचे सुद्धा आपण प्रयत्न केलेले आहेत. त्याप्रमाणे आमच्या बीट वाईज वेगवेगळे आम्ही कमिटी बनवलेल्या आहेत, जे की स्थानिक लोक ज्या ठिकाणी प्रतिष्ठित लोक असतात ते राहतात त्या ठिकाणाची ती संपूर्ण नशा करणाऱ्या लोकांची आम्हाला लिस्ट देऊ शकतील किंवा कुठे नशा विक्री होत असेल त्याची आपल्याला माहिती देऊ शकतील. त्या अनुषंगाने आपण बीट वाईज त्यांच्या मीटिंग घेतल्यात. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन लेव्हलवरती संपूर्ण बीटमधील कमिटीची आम्ही मीटिंग घेतली. मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी, तसेच जे सुज्ञान नागरिक आहेत, ज्या सोसायटीज आहेत, सोसायटीचे पदाधिकारी, अध्यक्ष वगैरे त्यांच्या देखील आम्ही मीटिंग घेतलेल्या आहेत. NDPS मधील आरोपींच्या मीटिंग घेतल्यात. त्यांच्यात काय उणीव आहेत, त्यांची नशेच्या आहारी जाण्याची कारणे काय हे सुद्धा आम्ही आधी जाणून घेतलं. त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात राहिलो. या तरी नशा हा एक सामाजिक आणि कौटुंबिक दहशतवादाचा हिस्सा आहे. आम्ही ज्या वेळेला बघतो तो व्यक्ती चांगला असतो, परंतु ज्या वेळेला त्याने कोणत्याही नशेचं सेवन केलेलं असेल किंवा नशेच्या आहारी असेल त्याच्यामध्ये विकृती आलेली आम्ही बघितलेली आहे. त्याच्या हातून वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे वगैरे घडताना आम्ही बघतो. तो वडिलांना आई वडील म्हणून ओळखत नाही. असे अनेक गोष्टी आहेत जे की सगळं संपूर्ण आता आपण सांगणं इथे योग्य होणार नाही, थोडा वेळ आहे आपल्याला. असो, याकरिता आपल्या सर्वांसाठी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून आपणा सर्वांना आंबेडकर मैदान, शिवाजी नगर या ठिकाणी एकत्र यायचे आहे. 11 वाजल्यापासून आपली रॅली चालू होणार आहे आणि नशा विरुद्ध जनजागृती आपल्याला करायची आहे. त्याकरिता ही रॅली असणार आहे. तरी मी सर्वांना आवाहन करेन, सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि जनजागृती करून पोलिसांना सहकार्य करावे. हा नशेखोरांचा दहशतवाद समाजातून पूर्णतः समूळ नष्ट करण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम असणार आहे आणि यापुढेही तो चालत राहील अशी आम्ही ग्वाही देतो. तरी मी आश्वासित करते सर्वांनी या जनजागृती रॅलीमध्ये अगदी हिरिरीने भाग घ्यावा आणि आपले कर्तव्य बजवावे ही मी विनंती करते. जय हिंद. उनको अगर हम इंफॉर्मेशन देंगे तो हमारा इंफॉर्मेशन लीक हो जाएगा, ऐसा उनको अगर लगता है तो आप हम लोग को इंफॉर्मेशन मत दीजिए. 9819 77699 ह्या नंबरवर कॉल करा तुम्ही. हा मोबाईल असतो. तक्रार केल्यानंतर तुमचं नाव सुद्धा ते विचारत नाही आणि ते स्वतः स्टाफ पाठवतात किंवा आम्हाला सांगतात का असाचा कॉल आलेला आहे तुम्ही जाऊन या. परंतु फक्त 2 कॉल आलेले आहेत, ते पण कुठं पोलीस स्टेशनच्या मागे कुठेतरी गजूले गांजा पिता आहे. ते 4 लोकांना पकडलं, आम्ही लगेच कारवाई केली आणि एक मेडिकल सोर्स होता काहीतरी तो मेडिसिन व्यवस्थित विकत नाही, परंतु त्या मेडिसिनमध्ये तसं काय मेडिकलमध्ये नव्हतं. म्हणजे तुम्हाला एवढे संधी देऊन सुद्धा वो छुट्टी पे चले गए. कोई 20 दिन के लिए छुट्टी पे जा रहा है, कोई 15 दिन की छुट्टी के लिए पे जा रहा है. हम चाहते हैं कि वो हमेशा के लिए छुट्टी पे जाएंगे. फिरोज भाई, हम आपका वो सपना जरूर पूरा होगा, लेकिन ये बोलना आसान है, करना बहुत